नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। तेलुगू देसम पक्षाचे सुप्रीमो चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुढील आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार आहेत। ही त्यांची तिसरी शिखर बैठक असेल। त्यांची पहिली शिखर परिषद एप्रिल 2019 मध्ये व्लादिवोस्तोक येथे झाली। अमेरिका, दक्षिण कोरिया आणि त्यांच्या भागीदारांचा असा विश्वास आहे की उत्तर कोरियाने प्रगत लष्करी तंत्रज्ञान आणि आर्थिक मदतीच्या बदल्यात युक्रेनमधील युद्धाला पाठिंबा देण्यासाठी रशियाला तोफखान, क्षेपणास्त्रे आणि इतर पारंपरिक शस्त्रे पुरवली आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या दहशतवादी घटनांवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे शब्द नाहीत, पण ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत ट्विट करण्यात व्यस्त आहेत। पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अभिनंदनपर ट्विटवर प्रतिक्रिया पोस्ट करण्यात ते व्यस्त आहेत, पण क्रूर दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करायला त्यांना वेळ मिळाला नाही का, असा सवाल देखील यावेळी काँग्रेसने उपस्थित केलाय। अमित शहा यांना गृहमंत्री केल्यापासून देशात अशांतता वाढली आहे। 370 कलम काढल्याचा डंका अमित शहा वाजवत आले आहेत, पण तेव्हापासून काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदली नाहीये, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय। हिजबुल्लाने एकाच वेळी इस्रायलवर जवळपास 200 रॉकेट टाकलेत। लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने येणाऱ्या रॉकेट्सना हवेतच आयरन डोम एअर डिफेन्स सिस्टीमने नष्ट केलंय। हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये। देशात इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे। सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून युद्ध सुरू आहे। या संघर्षात नुकताच 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय। मिळालेल्या वृत्तानुसार अनेक भारतीय नागरिक रशियन सैन्यात भरती होऊन कर्तव्य बजावत आहेत। रशियाने युक्रेनच्या सीमेवरील काही भागात हे जवान तैनात केलेत। त्यांना रशियन सैन्याशी लढण्याचा कामगिरीवर पाठवले जात आहे। बेळगावमध्ये कोर्ट परिसरात गुंड जयेश पुजारीला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली आहे। आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गुंड जयेश पुजारी अटकेत आहे। या प्रकरणी आज त्याला बेळगाव कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टात सुनावणी दरम्यान त्याने अनेकदा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यात। कोर्ट आणि पोलीस माझं म्हणणं ऐकत नाही असं सांगत जयेश पुजारी याने भर कोर्टात या घोषणा दिल्यात। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला कोर्टाबाहेर आणताच परिसरात मारहाण केली आहे। दक्षिण कोरियामधील मासेमारी समुदायामध्ये 4.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे भिंतींना तडे गेले। स्टोअरच्या कपाटातील वस्तू पडल्या आणि इतर किरकोळ नुकसान झालंय, परंतु कोणतीही दुखापत झाली नाहीये। इंग्लंडमधील किंगस्टन विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विक्रोळीतील एका महिलेकडून 9,10,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी आशुतोष पगारे, विकास यादव आणि रवी रंजन यांच्या विरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। दिल्लीत पुन्हा एकदा ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे। यावेळी एकाच वेळी 10 ते 15 मेल्स पाठवण्यात आलेत। पोलीस अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला तर हे मेल मंगळवारी अनेक मेल एकाच वेळी पोहोचले। त्यात रेल्वे संग्रहालयाचाही समावेश आहे। दिल्ली पोलिसांना या मेल्सची माहिती मिळताच तपास सुरू करण्यात आलाय। नासा या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेत कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नुकतीच दुसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली असून स्टारलाइनर अंतराळ यानातून सहकारी बुच विल्मोर यांच्यासह त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचतात। शास्त्रज्ञांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये एंटरोबॅक्टर उगांडेन्सिस नावाचा जीवाणू सापडला असून त्याची सुपरबग म्हणून ओळख आहे। तो अंतराळ स्थानकाच्या बंद वातावरणात राहून अधिक प्रभावी झाला असल्याचं सांगण्यात येते। हा एक बहुऔषध प्रतिरोधक जीवाणू असून तो मानवाच्या श्वसन प्रणालीला संक्रमित करतो।
दहशतवादाचा धोका आणि त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने अयोध्येतील सुरक्षेसाठी विविध व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलाय. अयोध्येत तयार होणाऱ्या NSG हबमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NSGला अयोध्येतील दहशतवाद विरोधी आणि अपहरण विरोधी कारवायांची विशिष्ट जबाबदारी देण्यात येणार आहे, ज्याचं काम NSG खूप चांगलं करतंय. सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच मैदानात उतरणारा भारताचा फुटबॉल संघ काल इतिहास रचण्यापासून थोडक्यासाठी दूर राहिला. 73व्या मिनिटाला कतारकडून बरोबरीचा गोल करण्यात आला, पण हा गोल वादग्रस्त ठरला. रेफरींकडून हा गोल ग्राह्य धरण्यात आला. अखेर 72व्या मिनिटांपर्यंत 1-0 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला 2-1 असं पराभूत व्हावं लागलं. मात्र फिफा विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत अ गटामध्ये भारतीय संघ 3ऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे 3ऱ्या फेरीपासून भारतीय संघाला दूरच राहावं लागलं. दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला सुलतान या लघुपटाची युरोप खंडातील जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात पार पडत असलेल्या या 21व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल स्टुटगार्ट 2024 साठी अधिकृत निवड झाली असून सुलतान लघुपटाचा वर्ल्ड प्रीमियर जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात जुलै महिन्यात पार पडणार आहे. मुंबईतील ताज लँड्स अँड येथे सोमवारी झालेल्या या तारांकित सोहळ्यात उषा काकडे प्रोडक्शनच्या लोगोचं अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झालाय. या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी दी फुल ऑफ लव्ह या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही क्लॅपिंग करून झाली. या सोहळ्याला शर्मिला ठाकरे, अभिनेत्री ईशा कोप्पीकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू, उद्योजक संजय काकडे, निर्माती उषा काकडे, विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ आणि कलाकारांसह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती.